नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। सध्या आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे। सीमावर्ती भागात म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे। या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की कर्नाटक आणि तेलंगणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वातावरण तयार झालेलं आहे। पण त्याचा थोडा सोलापूर, लातूर, सांगली, कोल्हापूरच्या भागात काही तालुक्यांमध्ये, सीमावर्ती भागातील तालुक्यांमध्ये प्रभाव पडण्याची शक्यता आहे। आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये जवळपास 45 ते 46 अंशापर्यंत तापमान गेलेलं आहे। एप्रिल महिन्यामधलं गेले 128 वर्षामधलं सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नोंदलं गेलं आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोंदलं गेलं आहे, अकोल्यामध्ये नोंदलं गेलं आहे। आणि मी यापूर्वींच्या काही व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की यावर्षी अवकाळी पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, उत्तर भारतात बर्फवृष्टी कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम हे तीव्र उष्णतामानामध्ये जाणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान यावर्षी असेल आणि तो अंदाज आता आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत। थोडं उद्या वातावरण पावसाळी असल्यामुळे तापमान घटण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे 28ला तापमान थोडं घटण्याची शक्यता आहे। मात्र पुन्हा एकदा 29, 30, 1, 2, 3, 4 आणि 5 तारखेला देखील उष्णतामान असणार आहे, उष्णतेची लाट असणार आहे। 5 तारखेला थोडा प्रभाव हलका सकाळी भागातला कमी होऊ शकतो। आपण जीएफएस मॉडेलमध्ये जर बघितलं तर सध्या सोलापूर, सांगली, कोल्हापूरच्या काही भागामध्ये, सीमावर्ती तालुक्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण उद्या देखील दाखवण्यात आलेलं आहे। केरळमध्ये पावसाळी वातावरण आहे, पूर्व भारतात पावसाळी वातावरण आहे। मात्र 27 तारखेला महाराष्ट्राच्या खास करून पूर्व विदर्भ आणि इतरही काही भागात, दक्षिणी भागामध्ये खास करून पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं। पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे। वातावरणात सारखा बदल होतोय। 30 तारखेपर्यंत आपण पूर्व भारतात पावसाळी वातावरण बघतो। मात्र आपल्याला सर्वात आधी 2 तारखेला विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या बऱ्याच राज्यांमध्ये, केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील मोठी पावसाळी परिस्थिती असणार आहे। तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये थोडं 4 तारखेला आणि 5 तारखेला मेघगर्जनेसह वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे। मात्र ही परिस्थिती केवळ जीएफएस मॉडेलने दाखवली आहे। ECMWF मॉडेलने उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे। केरळपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ट्रफ विकसित झाले आहे। 27 तारखेला विदर्भासहित मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं, कारण या ट्रफमध्ये अधिक प्रभावीपणा निर्माण होतोय। महाराष्ट्रातील वातावरण थोडं कमीच आहे, परंतु पूर्व भारतामध्ये वातावरण वाढण्याची शक्यता आहे। पहिल्यांदा बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलतंय। आपण या ठिकाणी बघतो की साधारण बंगालच्या उपसागराचा हा भाग असेल किंवा अरबी समुद्राचा हा भाग असेल, या ठिकाणी पावसाळी वातावरण वाढतंय। शिवाय एक ट्रफ पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे। 29 तारखेला आपण बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक पावसाळी क्षेत्र विकसित होताना बघतो। पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे, परंतु उर्वरित भारतामध्ये याचा प्रभाव कमी आहे। 30 तारखेला ही ओरिसा, छत्तीसगडमध्ये पावसाळी परिस्थिती आहे। 1 तारखेला मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव हा विदर्भात काही अंशाने वाढू शकतो।
2 तारखेला पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती पूर्व भारताच्या दिशेने असणार आहे. संपूर्ण बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे. 3 तारखेला देखील पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. आपण बघतो की 4 तारखेला हवामानात एक बदल असा होतोय की मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही भागात एक WDA विकसित होण्याची शक्यता आहे. 5 तारखेला याचा प्रभाव असेल. महाराष्ट्रात मात्र याचा प्रभाव आपल्याला कमी होताना दिसतोय. आपण केवळ 5 तारखेपर्यंत सध्या अंदाज बघतो. आपण 5 तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर केवळ विदर्भात तुरळक पावसाची शक्यता इथे दिसू लागली आहे. यापूर्वी आपण जेव्हा अंदाज देत होतो तेव्हा विदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं. सांगली, कोल्हापूरच्या भागात पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं. उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं. परंतु हा अंदाज सारखा बदलत राहतो आणि त्यामुळे बदलणारं हवामान हे आपण मॉडेलमध्ये बघत असतो. अगदी पुढे 9 तारखेपर्यंत जरी आपण अंदाज सरकवला तरी वातावरणात विशेष बदल नाही. अवकाळी पावसासाठी हे मॉडेल अतिशय बरोबर अंदाज देतं. आपण उद्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूरच्या काही भागात, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पावसाचा अंदाज बघतो आहोत. 27 तारखेला नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह असण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होतोय कारण कालपर्यंत जे वातावरण प्रभावीपणे महाराष्ट्रात दाखवलं जात होतं ते आता कमी प्रमाणात दाखवलं जाते. मात्र महाराष्ट्रामध्ये एक बदल असा आहे की 1004 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब तयार होतोय. म्हणजे हवेचा दाब कमी होतोय, त्यामुळे हे वातावरण पुढे बदलत जाईल. आपण बघतो गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण 29ला असण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर 30 तारखेला पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भाच्या पूर्व भागात 30 तारखेला मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह गारपीट होईल. 1 तारखेला देखील जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाळी वातावरणास अनुकूल ढग तयार होतील. 2 तारखेला देखील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पहिली गोष्ट, हा पाऊस 3 तारखेपर्यंत होणारा आपल्याला नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागात असणार आहे. शिवाय पुणे, सातारा, सांगलीच्याही काही भागात याचा प्रभाव मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह असण्याची शक्यता आहे. याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे 3 तारखेला असणाऱ्या भागातच 4 तारखेला देखील वादळी वातावरण असणार आहे. मात्र 5 तारखेपासून या वातावरणात थोडी घट होण्याची शक्यता आहे. मात्र आपण विशेष बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये 1001 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब असणार आहे. आणि अशा प्रकारचं जर हवेचा दाब कमी झाला तर भविष्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण बघतो की वातावरण या मॉडेलने तरी पावसाळी दाखवलाय आणि सध्या याच मॉडेलचा पावसाळी अंदाज बरोबर येतोय. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय